आता भृगु ऋषींचा जर वंश बघितला तर भृगु ऋषींच्या वंशामध्येच भृगु ऋषींच्या एका पत्नीचा मुलगा म्हणजे महर्षी शुक्राचार्य, जो आपण शुक्र ग्रह म्हणतो, ते मूळ शुक्राचार्य म्हणजे ते दैत्य गुरु होते. तेही बृहस्पतींचेच अंश स्वरूप आहेत आणि बृहस्पती पण त्यांचेच अंश स्वरूप आहे. आणि हे जे भृगु ऋषी जे होते हे देवतांचे पुरोहित होते. असं म्हणतात की त्यांचं वय आयुर्मान हे 1,00,000च्या वरती त्यांचं वय होतं. की पुराणामध्ये त्यांची कथा आहे की त्यांनी विष्णूच्या छातीवरती लाथ मारली होती. मग त्याच्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावरती रुसली होती. मग ती रागावल्यामुळे त्यांनी समस्त भृगूंना शाप दिला की सगळ्या ब्राह्मणांच्या घरात लक्ष्मी राहणार नाही. आणि मग भृगु ऋषींना तो पुन्हा ते झाल्यामुळे त्यांनी भृगु संहिता लिहिली. पुन्हा लक्ष्मीने त्यांना आशीर्वाद दिला की ज्या ब्राह्मणाच्या घरात किंवा ज्या गज्जाच्या घरामध्ये भृगु संहिता राहील त्याला परत ती लक्ष्मी त्याच्याकडे वास करेल. हे जे भृगु ऋषी होते ह्यांनी सुद्धा दत्त स्तोत्र लिहिलं. बर, आपल्याला असं वाटतं की दत्त महाराजांचा अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभांचा पहिला, सरस्वतींचा दुसरा, स्वामी महाराजांचा तिसरा. हे आपल्याकडच्या आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.